नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉब या आपल्या फ्री एज्युकेशन चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण सप्टेंबर मंथमधले काही महत्त्वाचे अवॉर्ड्स बघणार आहोत. तर याच्या आधी अपॉइंटमेंट्स आणि कॉन्फरन्सचा व्हिडिओ पण टाकलेला आहे. तर ज्या लोकांनी तो व्हिडिओ बघितला नाही आहे, माझी त्यांना रिक्वेस्ट आहे की तो पण व्हिडिओ बघून घ्या. कारण अवॉर्ड्स, अपॉइंटमेंट आणि कॉन्फरन्स याच्यावरती कुठल्याही एक्झाम्समध्ये जसं की येणाऱ्या MPSC, STI आणि बँक एक्झाम्स यामध्ये कमीत कमी 4 ते 5 क्वेश्चन येतात. तर हा टॉपिक महत्त्वाचा आहे. जे लोक पहिल्यांदा बघतायत त्यांना माझी रिक्वेस्ट आहे की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला डेली अपडेट्स भेटत जातील. जे व्हिडिओ आम्ही अपलोड करत ते तुम्ही लगेचच बघा. असे बॅकअप प्लॅन काहीच ठेवू नका की मी 2 दिवसात सगळे व्हिडिओ बघल, 3 दिवसात सगळे व्हिडिओ बघल. तसं नका करू. एक्झाम जवळ आली आहे, तुम्हाला बाकीचा पण बराच अभ्यास करायचा आहे. तर हे टॉपिक ज्या त्या वेळेस तुम्ही संपवून घ्या. आणि हे व्हिडिओ बघितल्यानंतर मला नाही वाटत की तुम्हाला कुठल्याही प्रकारचं बाकीचं स्टडी मटेरियल करंट अफेअर्ससाठी रेफरन्स करण्याची गरज आहे. कारण सप्टेंबर मंथमध्ये जे महत्त्वाचे घटना आहेत याच्यावरती मी पार्ट 1 आणि पार्ट 2 सप्टेंबर मंथचा असा व्हिडिओ टाकल, ज्याच्यामध्ये बाकी सगळ्या गोष्टी ज्या की MPSC आणि बँक एक्झाम्समध्ये येणार आहेत त्या सगळ्या कव्हर केलेल्या असतील. तर करंट अफेअर टॉपिकबद्दल तुम्ही निश्चिंत राहा आणि बाकीच्या अभ्यासाकडं कॉन्सन्ट्रेट करा. ओके, तर वेळ न वाया घालवता आपण सुरू करूया. हा महत्त्वाचा क्वेश्चन आहे. याच्यामध्ये विचारले हू विन्स पीपल्स चॉईस अवॉर्ड इन 9th मॉस्को सँड आर्ट. तर याचे विनर आहेत सुदर्शन पटनाईक, हे एक सँड आर्टिस्ट आहेत, हे ओडिशाचे आहेत. आणि ह्याच्यामध्ये 2 क्वेश्चन बनतात की हा कितवा शो होता, तो 9th होता, आणि त्याचे विनर कोण आहे तर सुदर्शन पटनाईक. तर त्यांची थीम होती की महात्मा गांधी वर्ल्ड पीस. ओके, तर हा लक्षात ठेवा. ग्लोबल ॲग्रिकल्चर लिडरशिप अवॉर्ड 2016 हा कुणाला भेटला आहे तर हा ओडिशा राज्याला भेटला आहे. ह्याच्यामध्ये 2 क्वेश्चन आहेत की ही जी कॉन्फरन्स होती और हा जो अवॉर्ड होता हा कितवा एडिशन आहे तर ही 9th एडिशन, आणि हा ओडिशा राज्याला भेटला आहे. तर हे 2 क्वेश्चन याच्यामधून कव्हर होतात. तर याच्यामध्ये अजून बरेच क्वेश्चन बनतात, जसं की महाराष्ट्राला हा अवॉर्ड कधी भेटला होता तर महाराष्ट्राला 2010 भेटला होता. हा क्वेश्चन MPSC आणि STI मध्ये येऊ शकतो, बँक एक्झाम्समध्ये ते नाही विचारणार. तसंच बाकी राज्यांना कधी भेटलं आहे त्याची लिस्ट दिलेली आहे मी. ह्याच्यामध्ये ओडिसाबद्दल अजून बरेच क्वेश्चन एक्झाममध्ये विचारले जातात. जसं की एक कॉमन क्वेश्चन आहे की चिल्का लेक हे खाऱ्या पाण्याचं सरोवर जे की आशियातलं सगळ्यात मोठं आहे ते कुठं आहे तर ते ओडिशा राज्यात आहे. कोणार्क सन टेम्पल ते पण ओडिशामध्ये, हे 13व्या शतकातलं आहे. जगन्नाथ टेम्पल हे 11व्या शतकातलं आहे. तसंच लिंगराजा टेम्पलसुद्धा 11व्या शतकातलं आहे. हे ओडिशामधले सगळ्यात जुने टेम्पल आहेत. अजून क्वेश्चन बनतात जसं की हे ओडिशा नाव हे 2011 पासून सुरू झालं आहे. त्याच्या आधी त्याचं नाव होतं ओरिसा. तर ओरिसाचं ओडिया झालं आहे आणि त्यांची लँग्वेज ओरियाची ओडिया झाली आहे. ओके, तर हे 96वी अमेंडमेंट होती. हे बँक एक्झाम्समध्ये नाहीत आहेत, STI आणि MPSC मध्ये येतात. तर नेक्स्ट आहे हे नॅशनल स्पोर्ट्स अवॉर्ड्स आहेत. हे फार महत्त्वाचे आहेत कारण हे वर्षातून एकदाच दिले जातात. तर यावर्षी राजीव गांधी खेलरत्न अवॉर्ड कुणाला भेटला आहे तर या 4 लोकांना, या 4 स्पोर्ट्स पर्सनला हा अवॉर्ड भेटला आहे. त्यांची नावं आहेत PV सिंधू, साक्षी मलिक, दीपा करमारकर आणि जितू राय. तुम्हाला यांच्याशी रिलेटेड स्पोर्ट्स मी इथं ब्रॅकेटमध्ये पण लिहून ठेवले आहेत, ते तुम्ही बघू शकता. तर नेक्स्ट आहे अर्जुन अवॉर्ड 2016. तर या सर्व स्पोर्ट पर्सनला तो अवॉर्ड भेटलेला आहे. अवॉर्डबद्दल सांगायचं झालं तर अर्जुन अवॉर्ड हा मिनिस्ट्री ऑफ युथ अफेअर्स अँड स्पोर्टनी दिला जातो. त्याचे की मिनिस्टर आहेत विजय गोयल, आणि हा 5 लाख कॅश प्राईजमध्ये दिला जातो आणि एक ब्रॉन्झ स्टॅच्यू दिला जातो अर्जुनाचा. तर ही सगळी जी नावं आहेत स्पोर्ट पर्सन्सची तुम्ही एकदा वहीमध्ये नोट डाऊन करा, व्यवस्थित पाठ करा. याच्यापैकी मोस्ट इम्पॉर्टंट म्हणलं तर ही, जसं की ललिता बाबर, शिवथापा, अजिंक्य राणे, राणी रामपाल, अपूर्वी चंडेला आणि विनेश फोगाट. ही नावं महत्त्वाची आहेत, एक्झाममध्ये बऱ्याच वेळेस रिपीट झालेले आहेत. यांचे स्पोर्ट्स तुम्ही एकदा व्यवस्थित पाठ करा कारण हे मॅच द पेअरमध्ये येऊ शकतात. द्रोणाचार्य अवॉर्ड 2016 हा भेटला आहे नागापुरी रमेश, सागर दयाल, राज शर्मा, विश्वेश्वर नंदी, S कुमार आणि महावीर सिंग. तर हे अवॉर्ड कोचेसला दिले जातात त्यांच्या आउटस्टँडिंग कॉन्ट्रीब्युशनसाठी. ओके, सो नेक्स्ट आहे ध्यानचंद अवॉर्ड 2016. हा भेटला आहे 3 व्यक्तींना, सती गीता, सिल्व्हॅनस आणि राजेंद्र शेळके. तर ध्यानचंदांबद्दल आणखीन माहिती सांगायची झाली तर त्यांनाच हॉकीचा जादूगार पण म्हणत होते, कारण त्यांच्या कारकिर्दीमध्ये भारताला ऑलिम्पिकमध्ये 3 गोल्ड मेडल भेटलेत. ओके, तर 29 ऑगस्टलाच आपण नॅशनल स्पोर्ट डे डिक्लेअर केला आहे, जो की त्यांचा बर्थडे आहे. आणि त्यांची एक ऑटोबायोग्राफी आहे ज्याचं नाव आहे गोल.
तर हे दोन्ही क्वेश्चन्स एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने खूप महत्त्वाचे आहेत. मेजर ध्यानचंदाबद्दल आणखीन बरीच माहिती आहे सांगण्यासारखी, बट वेळेच्या अभाव मी सांगू शकत नाही आहे. जर तुम्हाला वाटत असेल की मी त्यांची माहिती शेअर करावी तर तसं कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा, मी त्यांच्यावरती एक व्हिडिओ बनवाल. तर नेक्स्ट आहे तर रमन मॅगसेसे अवॉर्ड. हा 2 भारतीय लोकांना भेटला आहे, एक म्हणजे TM कृष्णा आणि दुसरे बेजवाडा विल्सन. तर रमन मॅगसेस हे फिलिपिन्सचे फॉर्मर प्रेसिडेंट होते आणि हा प्राईज त्यांच्या स्मरणार्थ दिला जातो. रॉकफेलर ब्रदर फंड आणि फिलिपिन्स गव्हर्नमेंट यांच्या कोऑपरेशन थ्रू हा अवॉर्ड दिला जातो. तर नेक्स्ट आहे एंटरटेनर ऑफ द इयर बाय CNBC. CNBC एक न्यूज चॅनल आहे, यांनी एंटरटेनर ऑफ द इयर इरफान खानला दिलेला आहे अवॉर्ड. सरला अवॉर्ड 2016 हा भेटला आहे डॉक्टर ऋषिकेश मलिक, जे की ओडिया रायटर आहेत. तर यांच्या काव्यसंग्रहाचं नाव आहे जे जे देखी नथीबा भारत. या काव्यसंग्रहामुळे त्यांना सरला अवॉर्ड भेटला आहे. तर हा 37 सरला अवॉर्ड होते. हा पण एक्झाममध्ये येऊ शकतो. नेक्स्ट आहे लाईफ टाईम अचिव्हमेंट ऑस्कर अवॉर्ड. हा भेटला आहे जॅकी चॅनला, जो की एक चायनीज आर्टिस्ट आहे. आणि ऑस्करबद्दल अजून सांगायचं झालं तर 2015चे ऑस्कर अवॉर्ड महत्त्वाचे आहेत, कारण 2016चे ऑस्कर अवॉर्ड फेबमध्ये देणार आहेत. तुमची एक्झाम जस्ट जॅनमध्ये होईल, तर त्यामुळं 2015चे ऑस्कर अवॉर्ड कुणाला भेटले ते विचारू शकतात. तर 2015मध्ये स्पॉटलाईटला बेस्ट फिल्म अवॉर्ड, बेस्ट ॲक्टर लिओनार्डो डिकॅप्रियो आणि बेस्ट ॲक्ट्रेस ब्री लार्सन. तर या 3 गोष्टी लक्षात ठेवा, एक्झाम्समध्ये विचारू शकतात. 2015 नॅशनल ह्युमॅनिटीज मेडल हे भेटले इंडियन ओरिजिन पर्सनला, त्यामुळं हा क्वेश्चन महत्त्वाचा आहे. अब्राहम वर्गीस त्यांचं नाव आहे. हे मेडल स्वतः बराक ओबामांनी त्याला दिलेलं आहे. तर हा क्वेश्चन खूप जास्त महत्त्वाचा आहे. बेस्ट हॉर्टिकल्चरल स्टेट हा हरियाणाला दिलेला आहे. हा 9th ॲग्रिकल्चर लिडरशिप समिट जी न्यू दिल्लीमध्ये झाली होती, तिथं हा अवॉर्ड त्यांना दिलेला आहे. तसाच ग्लोबल ॲग्रिकल्चर स्टेटचा ओडिशा राज्याला भेटला आहे, जो की आपण आधी बघितलं आहे. काय तमिळ रत्न इन US हा अवॉर्ड सुब्रमण्यम स्वामींना भेटला आहे, जो की तमिळ डायस्पोरा जो US मध्ये राहतो त्यांनी दिलेला आहे. त्यांच्या आउटस्टँडिंग कॉन्ट्रीब्युशन, फायटिंग अगेन्स्ट करप्शन आणि वर्किंग फॉर मोर ट्रान्सपरन्सी इन गव्हर्नमेंट फंक्शन्स याच्यासाठी त्यांना दिलेला आहे. सो नेक्स्ट आहे हायेस्ट फ्रेंच सिव्हिलियन अवॉर्ड, ज्याचं नाव आहे नाईट ऑफ द लेजन ऑफ ऑनर. हा भेटला आहे किरण मजुमदार शॉला, त्या बिओकॉम नावाच्या कंपनीच्या MD आहेत. तर हा लक्षात ठेवा, कारण हा फ्रेंचचा हायेस्ट सिव्हिलियन अवॉर्ड आहे. मदर टेरेसांना रिसेंटली संत ही पदवी भेटली आहे. तर हा क्वेश्चन येऊ शकतो की रिसेंटली संत ही पदवी कुणाला भेटली, तर त्याचा आन्सर आहे मदर टेरेसा. आणि 1951 साली त्यांना इंडियन सिटिझनशिप पण भेटली होती. तर हा क्वेश्चन पण एक्झाममध्ये येऊ शकतो. नेक्स्ट आहे प्रियदर्शनी ग्लोबल अवॉर्ड कुणाला भेटला आहे, तर इस्रो, कॅटरीना कैफ आणि जुही चावला. तर हे रिसेंटली फार वादात होतं की कॅटरीना कैफला द्यायचं नव्हतं अवॉर्ड, हा ती डिझर्व नाही करत. बट ते असू द्या, हे एक्झाममध्ये येऊ शकतो की कॅटरीना कैफला यापैकी भेटला आहे स्मिता पाटील मेमोरियल अवॉर्ड फॉर बेस्ट ॲक्टर आणि इस्रोला त्यांच्या आउटस्टँडिंग कॉन्ट्रीब्युशनसाठी भेटला आहे. ओके, तो क्वेश्चन लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे बांगला विभूषण अवॉर्ड. तर हा भेटला आहे लता मंगेशकरांना. लता दीदींबद्दल आणखी जाणायचं झालं तर त्यांना भारतरत्न, पद्मविभूषण, पद्मभूषण आणि दादासाहेब फाल्के हे 4 अवॉर्ड भेटलेले आहेत. ओके, या लेक्चरमध्ये एवढंच सांगायचं होतं. जर तुम्हाला लेक्चर आवडलं असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आमचं एक फेसबुकचं पेज आहे, तुम्ही त्याच्याशी पण आमच्याशी कनेक्ट राहू शकता. तर आम्ही फेसबुकवरती पण क्विज टाकतोय, जे की आत्तापर्यंत बँक एक्झामसाठी जे आलेत ते क्वेश्चन आम्ही टाकतोय त्याच्यामध्ये. तसंच आता उद्यापासून STIचे क्विज सुरू करणार आहोत, ज्याच्यामध्ये STIच्या जनरल स्टडीजमध्ये जे क्वेश्चन आलेत ते आम्ही त्यात डिस्कस करू. तर अभ्यास करा, खूप जास्त अभ्यास करा, मेहनत करायला अजिबात घाबरू नका, लाजू नका. आणि व्हिडिओज हे नोट्स आणि व्हिडिओज दोन्ही पण मित्रांमध्ये शेअर करत जा. असं नका ठेवू की मी जर माझ्या मित्रासोबत शेअर केले तर त्याला जास्त माझ्यापेक्षा जास्त मार्क पडतील. ओके, हा निगेटिव्ह टोन आहे, हा सोडा आणि एका पॉझिटिव्ह अप्रोचनी, पॉझिटिव्ह वेने अभ्यास करा. आपल्याला याच एनर्जीचा, याच पॉझिटिव्ह स्रोतचा वापर करून एक चांगल्या समाजाचं कन्स्ट्रक्शन करायचं आहे. ओके, फक्त आपलं एम अधिकारी बनणं असं नको आहे, तर एक चांगला व्यक्ती आणि जो की चांगला समाज घडवल असा व्यक्ती बनायचा आपल्याला. त्यासाठी एक पॉझिटिव्ह टोन असू द्या स्वतःमध्ये. ओके, अभ्यास करा, त्याचे वेगवेगळे पर्याय शोधा. ओके, तर या व्हिडिओमध्ये एवढंच. जय हिंद, जय महाराष्ट्र.